नमस्कार मित्रांनो. आज खरं तर बऱ्याच दिवसानंतर तुम्ही पंचवटी फार्मवरती मला पाहत आहात आणि आपली व्हिडिओ पण पोस्ट होत आहे. तर मी आता आहे आपल्या पंचवटी फार्ममध्ये आणि संत्रा बागेमध्ये आणि इथून एक गोष्ट सांगायची तुम्हाला. बरेच जण विचारत असतात मला, की "सर तुम्ही संत्रा बागेमध्ये किंवा इतर दुसऱ्या पण बागेमध्ये जे आपलं खाली तण वगैरे येत असतं, तर ते तण काढण्यासाठी काय कुठली गोष्ट करतात? काय करतात? तणनाशक वगैरे वापरतात का?" तर आपण आपल्या बागामध्ये ज्या पण बागा आहेत ना, त्या प्रत्येक बागेमध्ये शक्यतो तणनाशकाचा वापर करत नाही. तर ते तण आहे ना, ते कसं काढतो, त्यासाठी आपण ते काय करतो, चला तुम्हाला सांगतो. तुम्ही आता बघताय, की आपल्या संत्रा बागेत अशा प्रकारचं फुल तण वगैरे आलेलं आहे. कारण की ह्या वर्षी आपण आता याला जास्त काळजी घेतलेली नाही. तण वगैरे पूर्ण वाढून दिलेलं आहे. आता ज्यावेळेस हे तण आपल्याला काढायचं आहे ना, आपण तण आहे ना डायरेक्ट आपल्या कटरनी ही अशा प्रकारे काढत असतो. इकडे पाहू शकता पूर्ण आपण तण वगैरे काढलेलं आहे आणि हे सगळं आपण कटरनी काढलेलं आहे. तर कुठलंही तणनाशक न वापरता कटरनी तुम्ही अशा प्रकारचं तण नियोजन तुमच्या पण फळबागेमध्ये तुम्ही करू शकता. जेणेकरून केमिकलचा जो पण काही साईड इफेक्ट्स वगैरे आहे, तो तुमच्या फळांवरती वगैरे होणार नाही आणि तुमची बाग पण सदृढ राहील. अशाच प्रकारचं तण नियोजन आपण आपल्या सीताफळ बागेमध्ये पण करत होतो. आपण आपल्या सीताफळ बागेमध्ये कधीच कुठलंच तणनाशक वगैरे मारलेलं नाही. इकडं पण तसंच करतो. तुमच्या पण बागेमध्ये तुम्ही तणाचं नियोजन करण्यासाठी काय करतात? मला कमेंट करून नक्की सांगा.